मुंबईची लोकल ट्रेन आणि रात्रीची वेळ हे समीकरण तसं अनेकांसाठी रोजचंच आहे. हो अगदी. पण विचार करा, हाच रोजचा प्रवास एका क्षणात इतका बदलतो की तुमच्या अंगावर काटा येईल. आणि आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत त्यात नेमकं हेच घडतं. बरोबर. दादर लोकलचा मध्यरात्रीचा प्रवासी. ही फक्त एक भूताची गोष्ट म्हणून सोडून देण्यासारखी नाहीये. मला वाटतं या कथेची जी रचना आहे ती खूप हुशारीने केली आहे. ती आपल्या मनातल्या भीतीला हात घालते आणि त्याच वेळी काहीतरी खूप महत्त्वाचं सांगून जाते. अगदी. तर आज आपण या कथेच्या प्रत्येक थराचा उलगडा करणार आहोत. ही भीती नेमकी कशी निर्माण केली जाते, या साध्या वाटणाऱ्या प्रवासाचं रूपांतर एका भयानक अनुभवात कसं होतं, आणि या सगळ्याच्या मुळाशी कोणता विचार दडलेला आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर कथेची सुरुवात होते रात्री साधारण 11:30च्या सुमारास. दादरहून सुटणारी शेवटची लोकल. आतमध्ये कामावरून परतणारे काही तरुण आहेत, चकलेले, पण त्यांची आपापसात चेष्टा मस्करी सुरू आहे. म्हणजे एक अगदी ओळखीचं रोजचं चित्र. मला नेहमी हा प्रश्न पडतो की हॉरर कथांची सुरुवात इतकी सामान्य का असते. म्हणजे थेट काहीतरी भीतीदायक का नाही दाखवत. असं वाटतं की लेखक मुद्दाम वेळ घालवतोय. नाही, हा खूप चांगला मुद्दा आहे. यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे. लेखक इथे आपल्या एका सवयीचा खूप हुशारीने फायदा घेतो. कुठल्या सवयीचा? आपण रोजच्या प्रवासात इतके सरावलेलो असतो की काहीतरी वेगळं, काहीतरी धोकादायक घडू शकतं हे आपल्या मनाला पटतच नाही. खरंय. आपण गृहीत धरतो की सगळं ठीकच असणार, आणि नेमकं तेव्हाच जेव्हा आपण गाफील असतो तेव्हा कथाकार आपल्याला धक्का देतो. अच्छा, म्हणजे आधी आपल्याला आरामदायक स्थितीत आणायचं आणि मग अचानक हल्ला करायचा. अगदी. आणि याच आरामदायक वातावरणात मग एका व्यक्तीची एंट्री होते. ट्रेन सुटते आणि डब्यात एक मुलगी चढते. सुंदर साध्या ड्रेसमध्ये, केस मोकळे, आणि ती थेट जाऊन शेवटच्या बाकावर बसते. बरोबर. आणि इथेच कथेचा खरा खेळ सुरू होतो. तिचं एकटं असणं आणि शेवटच्या बाकावर बसणं. हो. या दोन गोष्टी तिला नकळतपणे इतरांपासून वेगळं करतात. ती त्या डब्याचा भाग असूनही नसल्यासारखी आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते शांत भाव, ते एक गूढता निर्माण करतात. अगदी. आणि हीच गूढता कदाचित त्या तरुणांना खुणावते, कारण सुरुवातीला तिच्याकडे बघून हसणं, एकमेकांना काहीतरी खुणावणं सुरू होतं. हो. आणि लवकरच या नजरांची जागा घाणेरड्या कमेंट्स घेतात. ते तिची छेड काढायला लागतात. आणि यातली सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे ती यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. काहीच नाही. ती फक्त शांतपणे बसून राहते. तिची ही शांतता मला जास्त भीतीदायक वाटते. म्हणजे एकतर तिने घाबरून काहीतरी प्रतिक्रिया द्यायला हवी किंवा रागवून विरोध करायला हवा, पण ती इतकी शांत कशी राहू शकते? अगदी बरोबर. तिचे हे शांत राहणं म्हणजे येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे. अच्छा. तिच्या प्रतिक्रियेच्या अभावामुळे त्या तरुणांना काय वाटतं की ती घाबरली आहे, असहाय्य आहे. त्यामुळे त्यांचा धीर झेपतो. पण ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनात मात्र धाकधूक वाढते. बरोबर. आपल्याला वाटतं अगं काहीतरी बोल, काहीतरी कर. हो. पण तिची ती शांतता, त्या मुलांचा क्रूरपणा आणि तिची गूढ शक्ती, दोन्ही गोष्टी एकाच वेळी अधोरेखित करते. पण हे शांत बसणं किती वेळ चालणार होतं? नक्कीच कोणीतरी मर्यादा ओलांडली असणार. हो. त्यातला एक मुलगा उठतो आणि तिच्या दिशेने जायला लागतो. तो एक पाऊल पुढे टाकतो आणि तिथेच थबकतो. थांबतो का? त्याला असं वाटतं की कोणीतरी त्याला मागून इतक्या घट्ट पकडलंय की तो हलूच शकत नाहीये. अरे बापरे. आणि मागं तर कोणीच नाहीये. कोणीच नाही. तो घाबरून मागे बघतो, पण तिथे फक्त हवा असते. तो स्वतःला सावरतो, पुन्हा पुढे जायचा प्रयत्न करतो, पण पुन्हा तेच. म्हणजे एक अदृश्य भिंत. हो, किंवा एक अदृश्य पकड जी त्याला पुढे जाऊच देत नाही. इथे कथा एक अनपेक्षित वळण घेते. म्हणजे आतापर्यंत जी छेडछाडीची एक सामाजिक गोष्ट वाटत होती ती अचानक एका भयकथेत बदलते. सगळी समीकरणच बदलून जातात. अगदी. आतापर्यंत जे फक्त सामाजिक पातळीवर चुकीचं होतं ते आता अमानवी आणि अतार्किक पातळीवर पोचलं आहे. हो. शक्तीचं संतुलन अचानक बदललं आहे. जो स्वतःला शिकारी समजत होता तोच आता एका अज्ञात शक्तीचा शिकार बनला आहे. बरोबर. त्याचं शारीरिक बळ त्या अदृश्य शक्तीपुढे शून्य झालं आहे. आणि त्याच क्षणी ती मुलगी त्या मुलांकडे बघून हसते. मला वाटतं हे कथेतील सगळ्यात भयानक दृश्य आहे. हो, कारण ते हसू सुंदर नाहीये, ते थंडगार आहे. त्यात विजय आहे, पण तो क्रूर आहे. आणि मग जे घडतं ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. तिचे डोळे. हो, तिचे डोळे ते पूर्ण लाल होतात. तिचा चेहरा हळूहळू बदलू लागतो.
सुंदर वाटणारे गाल आत जातात, हाडं दिसू लागतात, आवाज बदलतो. थांबा, म्हणजे तिचं रूप अक्षरशः त्यांच्या डोळ्यासमोर बदललं. वाकडा चेहरा, बदललेला आवाज. अरे देवा, मी कल्पनाच करू शकत नाही की त्या मुलांची काय अवस्था झाली असेल. हादरले असतील ते. हादरले नाहीत, त्यांची वाचाच गेली. कारण आता त्यांच्यासमोर ती सुंदर मुलगी नव्हती, तर एक भयानक सूड घेणारं अस्तित्व होतं. हॉरर कथांमध्ये याला ट्रान्सफॉर्मेशन किंवा रूपांतराचा क्षण म्हणतात. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. तिचं सौंदर्य, जे तिच्या छेडछाडीचं कारण ठरलं होतं, तेच आता तिच्या शक्तीचं माध्यम बनलं. बरोबर, तिच्या दहशतीचं माध्यम बनलं. आणि मला असंही वाटतं की तिचं सुंदर रूप बदलून भयानक होणं हे त्या मुलांच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. क्या बात है, अप्रतिम. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. त्यांनी तिच्या सौंदर्याकडे एका वाईट नजरेने पाहिलं आणि तिने त्यांना तेच परत दिलं, पण एका भयानक रूपात. हो, हा बदल केवळ शारीरिक नाही तर प्रतिकात्मक आहे. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचं आणि तिच्या आत दडपलेल्या रागाचं ते एक भयानक प्रदर्शन आहे. डब्यात आता फक्त किंचाळ्या ऐकू येत होत्या. या दहशतीचा परिणाम काय होतो? कारण आता पळायलाही जागा नाहीये. एक मुलगा इतका घाबरतो की तो विचारच करू शकत नाही. तो मागे सरकतो, दरवाजाकडे धावतो आणि थेट धावत्या ट्रेनमधून उडी मारतो. काय सांगताय? धावत्या ट्रेनमधनं उडी मारली म्हणजे भीतीची पातळी काय असेल? ती भीती मरणाच्या भीतीपेक्षाही मोठी होती. यानंतर सगळा गोंधळ होतो. कुणीतरी चेन ओढतं, ट्रेन थांबते, पोलीस येतात. वाचलेला तरुण थरथर कापत घडलेला प्रकार सांगतात. पोलीस अर्थातच त्या मुलीला शोधायला जातात. पण ती तिथे नसते. बरोबर, ती तिथे नसते. तिच्या शेवटच्या बाकावर कोणीच बसलेलं नसतं. तिथे असते फक्त एक ओलसर आणि थंडगार जागा. थंडगार जागा? हो, बाकी पूर्ण डब्बा सामान्य तापमानाचा, पण फक्त तेवढीच जागा विचित्रपणे थंड. आणि मागे फक्त एक थंडगार जागा. हे ऐकलेलं आहे कुठेतरी. हो, हॉरर कथांमध्ये किंवा जुन्या कहाण्यांमध्ये ही एक खूप मोठी खूण मानली जाते. अच्छा. असं म्हणतात की जिथे अतृप्त आत्मा असतो तिथली ऊर्जा तो खेचून घेतो आणि त्यामुळे ती जागा बाकीच्या वातावरणापेक्षा थंड पडते. म्हणजे हा एक पुरावा आहे की तिथे जे काही होतं ते नैसर्गिक नव्हतं. अगदी, पण त्याच वेळी हा असा पुरावा आहे जो कोर्टात सिद्ध करता येत नाही. म्हणजे त्या मुलांचं बोलणं खरं मानावं की नाही या संभ्रमात टाकणारी ही घटना आहे. हो, पण मग हा संभ्रम दूर होतो जेव्हा पोलीस एक धक्कादायक माहिती देतात. कोणती माहिती? पोलीस सांगतात की काही वर्षांपूर्वी याच मार्गावर याच वेळेच्या सुमारास एका मुलीने छेडछाडीला कंटाळून लोकल ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केली होती. अच्छा, आता सगळी चित्र जोडायला लागली. हां, यामुळे तर कथेला एक पूर्णपणे नवीन आणि भावनिक अर्थ मिळतो. अगदी. आता ती फक्त एक भीतीदायक आत्मा राहत नाही, तर ती अन्यायाची बळी ठरलेली एक व्यक्ती बनते. हो. तिचं वागणं आता सूड किंवा बदला नाही, तर न्यायाच्या शोधासारखं वाटू लागतं. तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. हो, आधी जी भीती वाटत होती तिच्या जागी आता एक प्रकारची करुणा आणि तिच्या कृतीला एक नैतिक समर्थन मिळू लागतं. म्हणजे आपण नकळतपणे तिच्या बाजूने उभे राहतो. पण कथा इथेच संपत नाही. खरी भीती तर अजून पुढे आहे. मला वाटतं कथेचा सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं. हो, आणि हा या कथेचा सर्वात हुशार भाग आहे. पोलीस प्लॅटफॉर्मवरचं आणि डब्यातलं फुटेज तपासतात आणि त्यांना जे दिसतं ते अविश्वसनीय असतं. काय दिसतं त्यांना? फुटेजमध्ये ती मुलगी दिसत असते, हां. पण फक्त त्या छेड काढणाऱ्या मुलांनाच. म्हणजे जेव्हा ती मुलगी डब्यात चढते आणि बसते तेव्हा डब्यातील इतर प्रवासी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, जणू काही ती तिथे नाहीच आहे. एक मिनिट, थांबा. म्हणजे ती फक्त त्या मुलांनाच दिसत होती? हो. डब्यातल्या इतर लोकांना, त्या सीसीटीव्ही कॅमेराला ती दिसत नव्हती. हे कसं शक्य आहे? हेच तर या कथेचं सार आहे. याला काय म्हणतात, त्याला सिलेक्टिव्ह हॉन्टिंग म्हणता येईल. सिलेक्टिव्ह हॉन्टिंग? म्हणजे तिचं अस्तित्व हे सार्वत्रिक नव्हतं, ते फक्त गुन्हेगारांसाठी होतं. ती एक वास्तव नव्हती, तर त्या मुलांच्या मनातल्या अपराध भावनेतून आणि भीडमधून जन्माला आलेली एक शिक्षा होती. म्हणजे तो न्याय फक्त त्यांच्यासाठीच होता. बरोबर. ही कल्पना संघावर काटा आणणारी आहे. याचा अर्थ शिक्षा ही इतकी वैयक्तिक असू शकते की ती फक्त गुन्हा करणाऱ्यालाच दिसेल आणि इतरांसाठी तिचं अस्तित्वच नसेल. अगदी. आणि म्हणूनच ही कथा जास्त प्रभावी ठरते. ती आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते. की ती खरंच भूत होती का? हो, की त्या मुलांच्या सामूहिक मनाचा तो एक खेळ होता, किंवा निसर्गानेच न्यायासाठी शोधलेला तो एक वेगळा मार्ग होता. उत्तर काहीही असो, परिणाम मात्र भयानक होता. आणि मग अशा घटनांची एक दंतकथा बनते.
कथेचा शेवटही तसाच होतो नाही का? हो, एक इशारा दिला जातो. की आजही रात्री 11:30च्या दादर लोकलमध्ये शेवटच्या बाकावर कोणी एकटं हसताना दिसलं तर लक्षात ठेवा. ती प्रवासी नाही, ती न्याय शोधतीये. आणि अशा प्रकारे एका घटनेचं रूपांतर एका शहरी दंतकथेत म्हणजे अर्बन लेजंडमध्ये होतं. बरोबर. या दंतकथा समाजासाठी एक प्रकारच्या नैतिक मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्या आपल्याला सांगतात की काय करू नये. हो, ही कथा केवळ भीती निर्माण करत नाही तर एक सामाजिक संदेश आणि एक प्रकारचा इशारा देऊन जाते. ती एक आठवण बनते की काही चुकांची शिक्षा या जगातच मिळते, कधी कधी अशा रूपात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खरंच, एक सामान्य प्रवास, छेडछाडीची घटना आणि त्यातून जन्माला आलेली न्यायासाठी आसुसलेली एक अतृप्त शक्ती. या कथेतील प्रत्येक वळण आपल्याला विचार करायला भाग पाडतं. मला आठवते, मी अनेकदा रात्री उशिरा लोकलने प्रवास केलाय. ती शेवटची रिकामी बोगी आणि ती शांतता. या कथेमुळे आता त्या शांततेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलेल. आणि हेच चांगल्या कथेचं यश असतं. ती तुमचं वास्तव थोडंसं बदलून टाकते. पण यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का? कोणता प्रश्न? या कथेत न्याय मिळवण्यासाठी एका आत्म्याला परत यावं लागतं. पण हे आपल्याला आपल्या समाजाबद्दल काय सांगतं? जिथे जिवंतपणे न्याय मिळणं इतकं कठीण होऊन बसतं की त्यासाठी आत्म्याला परत यावं लागतं. आणि मग अशा परिस्थितीत भीतीच न्यायाची भाषा बनते का? यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.